चला, आपला आता नंतरचा पार्ट आहे मित्रांनो, नेचर्स गिफ्ट, प्लांट्स अँड फॉरेस्ट वेल्थ. ओके, म्हणजे निसर्गाचं देणं, वनस्पती आणि वन संपदा. याच्यामध्ये आपण शिकणार आहोत की प्लांट बायोलॉजी काय आहे आणि इकोसिस्टीम काय आहे. ओके, वनस्पतीशास्त्र आणि परिसंस्था याबद्दल आपण आता काय करतोय, लर्न करतोय. ओके, आता या प्लांट्स अँड फॉरेस्ट वेल्थ मध्ये आपल्याला बघायचं आहे सर्वात महत्वाचं की आपली जी इकोसिस्टम आहे या इकोसिस्टम मध्ये काय काय येतं. ठीक आहे, तर इकोसिस्टमचा अर्थ होते परिसंस्था. आता या परिसंस्थेमध्ये काय काय येतं. सो इन अवर इकोसिस्टम्स हॅव्हिंग अ टू मेन पार्ट्स, लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. म्हणजे आपल्या इकोसिस्टम मध्ये सजीव आणि निर्जीव असे दोन पार्ट्स आपण या ठिकाणी इन्क्लूड करू शकतो. ओके, आता सजीव आणि निर्जीव याच्यामध्ये सजीवामध्ये काय येतं आणि निर्जीवामध्ये काय येतं. ओके, तर जर आपण विचार केला तर लक्षात घ्यायचं, एअर, वॉटर, सॉइल. ओके, एअर, वॉटर अँड सॉइल आर द इकोसिस्टम मेन पार्ट बट इट इन अ नॉन लिव्हिंग थिंग्स. हे तुमच्या निर्जीवांमध्ये येते. ओके, हवा, पाणी आणि माती हे महत्वाचे इकोसिस्टम मधले पार्ट आहेत, परंतु ते कशामध्ये येतात, निर्जीव घटक आहेत हे. ओके, हे काय करतात, हे त्याच परिस्थितीत जसेच्या तसे राहतात. ही अनचेंज इन देअर एन्व्हायरमेंट, हे वातावरणामध्ये बदलत नाही. हवा आली जशीच्या तशी राहते, पाणी आहे जसंच तसं राहते, माती आहे जसंच तसं राहते. याच्यामध्ये निसर्गामध्ये हे जसेचे तसेच राहतात, त्यांच्यामध्ये कोणतेही बदल होत नाही. म्हणून याला आपण म्हटलं नॉन लिव्हिंग इकोसिस्टम मॅट्रिक्स. ओके, त्याच्यानंतर दुसरं आहे लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय येते, जे निसर्गाचा भाग आहे, जे इकोसिस्टीमचा भाग आहे, परंतु ते चेंज होत राहतं किंवा त्यांना आपण लिव्हिंग थिंग्स म्हणतो. त्याच्यामध्ये कोण आहे, प्लांट्स, वनस्पती आणि ॲनिमल्स. ओके, वनस्पती आणि प्राणी हे इकोसिस्टीम मधले इम्पॉर्टंट पार्ट आहेत. ओके, हे दोन्ही इकोसिस्टीम मध्ये इम्पॉर्टंट पार्ट आहेत, परंतु हे सजीवामध्ये गणले जातात कारण की सजीव आहेत. का बरं सजीव आहे, बिकॉज इट इज ग्रो, इट इज मूव, इट इज अडॉप्ट, इट इज नीड फूड अँड इट इज रिप्रोड्यूस. आता हे इकोसिस्टीमचे पार्ट आहेत, परंतु हे सजीवामध्ये गणले जातात. इट इज अ पार्ट ऑफ लिव्हिंग. व्हाय, बिकॉज ते वाढतात, त्यांची हालचाल होते, ते एकमेकांशी जुळवून घेतात, ते पिल्लांना जन्म देतात. दॅट्स वाय इट इज अ लिव्हिंग थिंग्स. ओके, म्हणजे लक्षात घ्या, इथे या ठिकाणी एकच सांगायचं आहे की परिसंस्था म्हणजे फॉरेस्ट किंवा निसर्ग. या निसर्गामध्ये हे सगळे निसर्गाचे घटक आहे, एअर, वॉटर, सॉइल, प्लांट्स, ॲनिमल्स. पण याच्यामध्ये वर्गीकरण केलं सजीव आणि निर्जीव. ओके, तर आपल्या इकोसिस्टीम मधला सजीव आणि निर्जीव काय आहे, एक महत्वाचे पार्ट आहेत. ओके, आता या ठिकाणी बघा, अनलाईक ॲनिमल्स, प्लांट्स, अनलाईक ॲनिमल्स, जसं प्राण्यांप्रमाणे प्लांट्स कॅन नॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस बट दे कंटिन्युअसली ग्रो. आता तुम्ही म्हणाल की सर वनस्पती सजीव आहेत का, वनस्पती इकडून तिकडून हलत नाही, इकडून तिकडून जात नाही. बट देर आर, लुक ॲट हिअर, देर आर नो चेंज द प्लेस ऑफ प्लांट. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वनस्पती जात नाही कारण की ते एकाच ठिकाणी राहतात. ते प्राण्यांप्रमाणे इकडून तिकडून हलत नाही, परंतु ते देखील काय आहेत, सजीव आहेत. वनस्पती एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकत नाही, परंतु त्यांची वाढ होते. ज्या क्रिया ॲनिमल्स मध्ये होतात त्याच क्रिया वनस्पतीमध्ये पण होतात. दॅट्स वाय इट इज अ लिव्हिंग थिंग्स. त्याच्यामुळे वनस्पती पण काय आहे, जसं तुम्ही एखाद्या ॲनिमल मध्ये ज्या गोष्टी होतात त्याच गोष्टी प्लांट मध्ये पण होतात. फक्त एवढंच फरक आहे की तुम्हाला दिसत नाही. ओके, यांची पण ग्रो होते, तर यांचं पण ग्रो होते. यांच्यामध्ये पण रिप्रोडक्शन सिस्टम असते, यांच्यामध्ये पण रिप्रोडक्शन सिस्टम असते. यांच्यामध्ये पण
काय म्हणू आपण, यांच्यामध्ये पण डेट प्रोसेस असते, यांच्यामध्ये पण डेट प्रोसेस असते, लाईफ सायकल यांची पण कंप्लीट होते. ओके. त्यानंतर यांच्यामध्ये पण रेस्पिरेशन होते, म्हणजे श्वास घेणे श्वास सोडणे. वनस्पती पण श्वास घेतात आणि श्वास सोडतात. आले का लक्षात? समजत आहे? प्राण्यांची जशी वाढ होते वनस्पतीची वाढ होते. प्राणी जसे प्रजनन करतात वनस्पती पण तसेच प्रजनन करतात. जसं प्राण्यांची लाईफ सायकल असते, प्राणी मरण पावतात, तसे वनस्पतीचं पण असते, पण त्यांचा टाइम पिरियड जरा जास्त असते. याच्यामध्ये जसं रेस्पिरेशन प्रोसेस असते, श्वास घेणे श्वास सोडणे, यांच्यामध्ये पण रेस्पिरेशन प्रोसेस असते. त्याच्यानंतर एक्सक्रेशन. एक्सक्रेशन म्हणजे काय? उत्सर्जन. उत्सर्जन म्हणजे काय? आतील पदार्थ बाहेर टाकणे. जसं हे वनस्पती प्राणी जसे आतील पदार्थ बाहेर टाकतात, तसे वनस्पती पण आतील पदार्थ बाहेर टाकतात. ओके. सांगण्याचा अर्थ, हे सगळे घटक, जसं या ठिकाणी प्राणी जसे मूवमेंट करतात, हालचाल करतात, वनस्पती पण हालचाल करतात. पण हे दिसत नाही आपल्याला कसं करतात. कसं वनस्पती हालचाल करतात ते सांगतोय तुम्हाला. वनस्पती पण हालचाल करतात. हा मुद्दा आला म्हणून सांगतोय, की समजा या ठिकाणी तुम्ही वेल बघितलं असणार. आपल्या घरी वेल बघितलं असणार. हा वेल काय करते? समजा तुम्ही या ठिकाणी एक हे आहे, मंडप असेल समजा, आणि या ठिकाणी तुम्ही वेल लावलं, बी लावली, वेल. वेल काय करते? हे मंडपाच्या दिशेने जाते बघा आणि वाढते इथे. म्हणजे हालचाल करते. म्हणजे याचाच अर्थ काय? तिला आधाराची गरज असते. क्लिंबर म्हणतो आपण त्याला. म्हणजे हालचाल करते. त्याच्यानंतर वनस्पतीची मुळे जी असतात, ही मुळे. हां, तुम्ही बघा वनस्पतीची मुळे काय करतात? समजा इथे पाणी आहे. ओके. तर ही जी मुळे आहे ते इकडे पाण्याकडे जातात, वाढतात. पाण्याकडे का बरं गेले? कारण की ते सजीव आहेत. त्यांना पाण्याची गरज आहे. म्हणून ते काय करतात? मुळे जमिनीमध्ये जिथं-जिथं पाणी आहे त्या बाजूला ते मोठे होत जातात. मग सांगण्याचा अर्थ, ह्या गोष्टी दिसत नाही, परंतु झाडं पण काय करतात? मूव्हमेंट करतात. ओके. त्यांची मुळे आहे, त्यांची वाढ आहे. वनस्पतीला सूर्यप्रकाशाची गरज असते. ठीक आहे. वनस्पतीला वाढीसाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. तर वनस्पती काय करते? ज्या ठिकाणी लाईट मिळते त्या ठिकाणी वाढते. म्हणून जंगलातली झाडे बघा उंचच उंच, उंचच उंच, उंचच उंच वाढते. का बरं उंचच उंच वाढते जंगलातील झाडं? कारण त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असते. समजा हा एक झाड आहे. या झाडाला या झाडामुळे समजा सूर्यप्रकाश मिळत नाहीये. हा झाड काय करते? सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी स्वतःहून वाढते, असं उंच होते. मग हा उंच झाला की याच्यामुळे याला त्रास होतो, तर हा उंच वाढतो. मग याला त्रास होतो तर हा उंच वाढतो. म्हणजे ज्याला सनलाईट मिळवायचं असेल, सूर्यप्रकाश मिळवायचा असेल, त्याच्यासाठी ते काय करतात? वरच्या वर काय करत राहतात? वाढत राहतात. मीन्स हे एक्झाम्पल जे आहे काय शो करतात? हे जे एक्झाम्पल आहे हे शो करतात की प्लांट्स इज आल्सो मूवमेंट. ओके. वनस्पती पण हालचाल करतात. फक्त माणसासारखे किंवा प्राण्यासारखे चालू शकत नाही. ओके. हे झालं तुमचं निर्जीव आणि सजीवातलं या ठिकाणी फरक. चला. आता बघायचं आहे आपल्याला अनाटॉमी ऑफ अ प्लांट. म्हणजेच काय? वनस्पतीचे अवयव, पार्ट्स ऑफ अ प्लांट. ओके. सो देर आर सो मेनी parts of a plant that is most important and it is useful for the plant, that is include flower, it is main part, fruit, stem, root and leaf, it is a main part of a plant. Okay. हे वनस्पतीचे सगळ्यात महत्वाचे अवयव आहेत. आता एका एकाला आपण थोडं डिटेल मध्ये बघूया. फूल आहे, फळ आहे, खोड आहे, रूट आहे आणि लीफ आहे. ओके. हे महत्वाचे पार्ट आहेत. परंतु यांच्या जर आपण डिटेलमध्ये गेलो, ठीक आहे, तर याला थोडं मी एक्सप्लेन करून सांगतोय. ओके. चला बघा. पहिल्यांदा आपण रूट कडे जाऊया. ठीक आहे. एक एक पार्ट कडे जाऊया. खालून येऊया आपण रूट कडे जाऊया. ठीक आहे. चला. वनस्पतीला आधार देणारा आणि पोषण शोषून घेणारा भाग म्हणजे रूट. मीन्स वनस्पतीला ज्या गोष्टीची गरज असते त्या गोष्टीला
ऍब्झॉर्ब करून घेतं रूट आणि वनस्पतीला काय करते, सपोर्ट देण्याचं काम करते. मुळं जे आहेत वनस्पतीला सपोर्ट देण्याचं काम करते. आता मुळाचा जर विचार केला, लक्षात घ्या, की समजा एखादी बी आपण जमिनीमध्ये पेरली. ही बी आहे. जमिनीमध्ये समजा पेरली आपण, जमिनीमध्ये टाकली. तर काय होतं, या बीचा एक पार्ट असा वर जातो आणि एक पार्ट खाली येतो. म्हणजे त्याला आपण आता असं करूया, ही जमीन आहे. एक पार्ट असा खाली जातो आणि एक पार्ट असा येतो. ठीक आहे. पहिला जो पार्ट असते त्याला म्हणतो आपण, वर जो पार्ट असते त्याला म्हणतात प्लुमुल आणि दुसरा जो असते खाली जाते याला म्हणतात रॅडिकल. ठीक आहे. रॅडिकल म्हणजे काय, तर रॅडिकल म्हणजे होते आदी मूळ. आदी मूळ म्हणजे जो पहिला मूळ निघतो त्याला म्हणतात आदी. आदी म्हणजे सुरुवातीचा. आणि प्लुमुल, प्लुमुलचा अर्थ होते त्याला काय म्हणू, अंकुर. म्हणजे वनस्पतीचा कोणताही बी जर आपण जमिनीमध्ये टाकला तर सुरुवातीला जो पार्ट निघतो त्याला आपण म्हणतो प्लुमुल, वर जो निघतो. आणि खाली जो निघतो त्याला म्हणतो आपण रॅडिकल, आदिमूळ. ओके. आता हा जो आदिमूळ असते यालाच म्हणतात मेन रूट. ओके. त्याच्यानंतर कालांतराने काय होतं, की हे असे मुळं पसरतात. पाण्याच्या शोधासाठी असे मुळं पसरतात. याला म्हणतात लॅटरल रूट. याला कोणते रूट म्हणतात, लॅटरल रूट. लॅटरल रूट. ठीक आहे. लॅटरल म्हणजे काय, आडवे. हे आडवे मुळं आहेत. ही काय करतात, झाडाला सपोर्ट देण्याचं काम करतात आणि पाणी किंवा इतर गोष्टी शोधण्याचं काम करतात. ठीक आहे. सपोर्ट देणे किंवा शोधण्याचं काम करतात. आणि एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, ईच रूट्स टिप ऑफ रूट कॅप. प्रत्येक रूटच्या टोकाला रूट कॅप असते. हे असं टोकाला रूट कॅप असते. रूट कॅप म्हणजे काय, मूळ टोपी म्हणतो आपण त्याला, रूट कॅप. कशासाठी असते रूट कॅप? समजा आपल्याला पाऊस येत आहे किंवा ऊन येत आहे, आपल्या डोक्याला संरक्षण करण्यासाठी आपण टोपी घालतो. बरोबर? सेम वनस्पती जेव्हा जमिनीच्या खाली जातं, तेव्हा त्यांना इजा होऊ नये, त्याच्या मुळाला इजा होऊ नये म्हणून त्याच्या टोकावर एक कॅप असते. त्याला म्हणतात रूट कॅप. हे रूट कॅप काय करतं? हे रूट कॅप प्रोटेक्शन करतं. हे जमिनीच्या खाली जसं जातं, पेनेट्रेट होतं. जमिनीमध्ये जसं आत-आतमध्ये जातं. तर त्याचे मूळ खराब होऊ नये, त्याला इजा होऊ नये म्हणून त्याच्या अंगावर एक, त्याच्या मुळाच्या टोकावर एक कव्हरिंग असते छोटीशी. ओके. त्या कव्हरिंगलाच म्हणतो आपण रूट कॅप. रूट कॅप काय करते? प्रोटेक्ट द टिप ऑफ द रूट. मुळाच्या टोकाला संरक्षण करण्याचं काम रूट कॅप करते. ओके. त्याच्यानंतर काय होतं, कालांतराने याच लॅटरल रूटवर असे छोटे, 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 छोटे रूट्स येतात. बारीक, 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 बारीक. ठीक आहे. ठीक आहे. हे छोटे, 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 छोटे रूट्स येतात. याला म्हणतात फायबर्स रूट. तंतुमूळ म्हणतात त्याला, तंतुमूळ. मी एकाच स्लाइडवर वेगळं सांगतो. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर घेऊ शकता. ओके. याला म्हणतो आपण तंतुमूळ. यांचं काम कोणतं आहे? हे काय करतात, ज्या काही गोष्टी वातावरणातल्या दिसतात, मातीतल्या दिसतात, त्या ॲब्झॉर्ब करण्याचं काम हे रूटमूळ करतात, तंतुमुळे करतात. समजलं एवढं? हे झाले मुळांचे काही महत्त्वाचे पार्ट्स. ओके. आता कधी-कधी काही मुळांची रचना अशी असते. आणखी एक मुळं राहिले, हे असे बघा, हे असे फाटे-फाटे, याला उपमुळे म्हणतात. हे असे जे राहतात की नाही, मेन मुळाला आणखी जे फाटे फुटतात त्याला उपमुळे म्हणतात. उपमूळ. ठीक आहे. असे मुळाचा प्रकार असते. आणि एक मुळाचा प्रकार असते अशा पद्धतीने. हे असं कांदे-गिंदे असतात. कांद्याची मुळं बघा किंवा बाकीची मुळं बघा. हे अशा पद्धतीचं असते. ते आपण समोरच्या ह्याच्याने बघणार आहोत. ठीक आहे. मुळाचं थोडंसं हे बघा. एवढं समजलं मुळांबद्दल? आता
जमिनीचा हा जो पार्ट असतो, जमिनीचा हा एक पार्ट झाला आणि जमिनीचा वरचा पार्ट झाला. जमिनीचा जो खालचा पार्ट असतो त्याला रूट सिस्टीम म्हणतात आणि जमिनीचा जो वरचा भाग असतो त्याला म्हणतो आपण शूट सिस्टम. ठीक आहे, रूट सिस्टम आणि शूट सिस्टम असे म्हणतात. ठीक आहे, जमिनीचा वरचा भाग रूट सिस्टम, जमिनीचा खालचा भाग शूट सिस्टम. ओके, इथपर्यंत झालं. चला, कोणाला स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर घेऊ शकता. आता समोर जाऊया आपण. समोर गेल्यानंतर काय होतं, जसं हे आपण बघितलं, इथे आपण बी टाकली, हा इथून आपला प्लिमूल आला, कोंब आला वर. कोंब आल्यानंतर हा जो प्लिमूल आहे त्या प्लिमूलचंच कन्वर्ट, म्हणजे जो त्याला अंकुर म्हणतो आपण. एखाद्या बीला छोटासा जर कोंब निघत असेल त्याला कोंब म्हणतो आपण, अंकुर म्हणतो आपण. हा जो अंकुरचा पार्ट आहे, हाच पार्ट जेव्हा मोठा मोठा होतो तेव्हा त्याचे रूपांतर खोडामध्ये होते. याला म्हणतो आपण स्टेम. ओके, सो प्लिमूल कन्वर्टेड इनटू स्टेम. जो अंकुर असते त्या अंकुरचा भाग खोडामध्ये रूपांतर होते. आता हा जो खोड असते हा कसा असते, हार्ड असते, स्ट्रॉंग असते. इट इज अ सपोर्ट टू द प्लांट. हे वनस्पतीला आधार देण्याचं काम करते हे खोड. एवढं समजलं. आता जसं जसं खोड वाढतो तसं तसं या खोडांमध्ये बड्सची निर्मिती होते. ठीक आहे, इथं नोड आणि इंटरनोड बघा, इथं असे नोड तयार होतात. नोड म्हणजे समजते तुम्ही कोणत्याही वनस्पतीला बघा, असे छोटे छोटे पार्ट्स तयार होते. ऊसाच्या कांड्याला कसं असं पार्ट असते, असे प्रत्येक वनस्पतीला होते. तुम्ही बघा, चेक करा, असे छोटे छोटे नोड तयार होते, नोड. ठीक आहे, नोड तयार होतात म्हणजे त्याला आपण म्हणतो नोडलाच छोटे छोटे असे गाठी तयार होतात. आणि याच गाठीमधून जो जिथं कुठं नोड असते, जसं इथं नोड आहे, इथं नोड आहे, इथं नोड आहे, इथं नोड आहे, जिथं कुठं नोड असते तिथूनच पहिल्यांदा पानाची निर्मिती होते. लक्षात घ्या, वनस्पतीच्या वाढीमध्ये सर्वात पहिल्यांदा काय येतो? वनस्पतीच्या वाढीमध्ये सर्वात पहिल्यांदा पानाची निर्मिती होते, लक्षात ठेवायचं. लीफ. ठीक आहे, पानाची निर्मिती होते. समजलं मी काय बोलतो? कारण की कोणतेही वनस्पती किंवा कोणताही प्राणी जेव्हा सुरुवातीला मोठा होतो तर त्याला अन्नाची गरज असते ना. मग सगळ्यात प्रथम पान निर्माण होतं आणि पान काय करतं, तर पान वनस्पतीला अन्न निर्माण करण्यासाठी मदत करतो. म्हणजे वनस्पतीचा अन्न निर्माता कोण आहे? पान आहे. पानामध्ये वनस्पती अन्न निर्माण करते. ठीक आहे, आलं लक्षात? पानामध्ये वनस्पती अन्न निर्माण करते. पानाचा कलर ग्रीन असतो. का बरं ग्रीन असतो? कारण की पानामध्ये हरितद्रव्य असते, हरितद्रव्य. आता वनस्पती अन्न निर्माण करते, तर कशा कशाची गरज असते वनस्पतीला अन्न निर्माण करण्यासाठी? वनस्पतीला अन्न निर्माण करण्यासाठी हरितद्रव्याची गरज असते. हे इथे लिहून देतो. अन्न निर्माण करण्यासाठी हरितद्रव्याची गरज असते, पाण्याची गरज असते, त्याच्यानंतर CO2 कार्बन डायऑक्साईडची गरज असते, त्याच्यानंतर पाणी झाला, त्याच्यानंतर न्यूट्रिशनची गरज असते, जे जमिनीतून घेतात, पोषण तत्वे, हरितद्रव्य, पाणी, आणि याचबरोबर त्याला गरज असते सूर्यप्रकाश, सनलाईट. ठीक आहे, एवढ्या वस्तूची गरज असते अन्नाला, आपला पानाला. आणि मग पान स्वतः काय करते? अन्न निर्माण करते. आणि जी अन्न निर्माण करण्याची जी प्रोसेस असते त्या प्रोसेसला आपण म्हणतो फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस या प्रोसेसला म्हणतो आपण फोटोसिंथेसिस, म्हणजे मराठीमध्ये प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषणाची क्रिया म्हणतो आपण याला. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट पार्ट आहे. ठीक आहे, म्हणून पानाची निर्मिती सर्वांना पहिल्यांदा होते. आता जिथं पानाची निर्मिती झाली, बघा इथं पानाची निर्मिती झाली तुम्हाला सुरुवातीला. आता जिथं पानाची निर्मिती होते त्याच्याच बाजूतून तुम्हाला फुलाची निर्मिती होते. बघा, जिथं पान आहे, पान थोडस गळून पडतं आणि इथूनच फुलाची निर्मिती होते. बघा, हा जो याला म्हणतो आपण नोड,
हा जो नोड असते या नोड मधून पहिल्यांदा पान निघते. पान झालं की त्याच्यातूनच जवळूनच फूल निघते आणि या फुलामधूनच फळ निघते. फळाची निर्मिती कुठून होते? फुलामध्ये. आता फूल निर्माण झालं. फूल काय करतं? रिप्रोडक्शन पार्ट आहे. फूल काय करतं? फ्लावर इज द रिप्रोडक्शनल पार्ट. प्रजननाचं काम करते. प्रजनन म्हणजे नवीन झाडाची नवीन निर्मिती उत्पत्ती करते. फुलामध्ये दोन पार्ट असतात. एक असते मेल आणि एक असते फिमेल. फुलामध्येच असते. मेल आणि फिमेल या दोघांचं जेव्हा कॉम्बिनेशन होतं तेव्हा इथं फळाची निर्मिती होते. आपोआपच नाही होत की प्रत्येकच झाडाला फुलाला म्हणजे फळं येत नाही. जिथं मेल आणि फिमेल असेल म्हणजे पुरुष आणि स्त्री हे दोन पार्ट फुलामध्ये असते. जिथं मेल आणि फिमेल असेल त्यांचं कॉम्बिनेशन झालं की तिथं कशाची निर्मिती होते? फळाची निर्मिती होते. ओके. मग फळामध्ये बिया असतात. मग बियापासून झाडाची निर्मिती होते. बरोबर आहे. तर लक्षात ठेवायचं, हा जो नोड असते या नोडमध्ये पहिल्यांदा फूल येतं, सॉरी पान येतं. पानाच्या जवळूनच फूल येतं आणि फुलाच्या जवळूनच इथून फांदीची पण निर्मिती इथूनच होते. म्हणजे तीन पार्ट एकाच ठिकाणाहून निघतात. समजून घ्या. या बाजूला निघेल, या बाजूला निघेल, मग पुन्हा एक नोड आहे, इथून पण पान निघेल, इथून पण फूल निघेल आणि इथून पण फांदी निघेल. मग या फांद्यामध्ये पण नोड असते. चालले अशा पद्धतीने. जसं आता इथं फांदी निघली, या फांदीमध्ये पण नोड असतात. इथून पुन्हा पान निघेल, पानातून पुन्हा मग फूल निघेल, फुलातून पुन्हा मग फांदी निघेल. हे चालू असते पार्ट अशा पद्धतीचं. मग इथं नोड निघेल, या नोडमध्ये पण पहिल्यांदा पान निघेल, मग याच्यातून पुन्हा फुल निघेल, इथून पुन्हा फांद्या निघतील. चाललं असं पार्ट. एवढं समजलं? ठीक आहे. हे झालं फ्लावर. आलं लक्षात? आता फ्लावर नंतरचा पार्ट आहे तुमचा फ्रूट. ओके. फळाची निर्मिती झाली. फळाचं काम कोणतं आहे? फळ हा प्रजनन करणारा पार्ट फ्लावर. फ्लावरमध्ये निर्मिती झाली फुलाची. आता फुलामधून निर्मिती झाली फळाची. फळाचं काम कोणतं आहे? फळाचं काम आहे बी धारण करणे. फळाचं काम आहे बी धारण करणे, गर्भधारण करणे. मीन्स बी धारण करणारा भाग म्हणजे काय? फळ. आता फळामध्ये बी असतात. मग या बीचा वापर करतो आपण. आणि या बी पासून दुसऱ्या झाडाची निर्मिती होते. समजलं? एवढं लक्षात आलं? चला. ओके. त्याच्यानंतर हा जो वरचा टीप असतो, जो सुरुवातीचा जो उगवलेला जो टोक असतो, याच टोकाला आपण, हा जो टोक असतो जो सुरुवातीला एकदम वर 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 जातो, याला आपण ॲपेक्स म्हणतो. ॲपेक्स म्हणजे वरचा टोक. हा टोक सरळ 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 जातो. ओके. अशा पद्धतीने वनस्पतीची निर्मिती असते. पान, फूल आणि फळ. हे तुम्हाला, याला म्हणतो आपण अॅनाटॉमी ऑफ प्लांट. ओके. हे तुम्हाला समजलं पाहिजे. आता प्रत्येकाचे पान, फुलं काही सारखे नसतात. प्रत्येकाचे पानं, प्रत्येकाचे फुलं, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शननुसार वेगवेगळे पार्ट या ठिकाणी असतात. ओके. जसं आता पानाची रचना बघितली बघा, तुम्हाला इथं दिसेल. पानांमध्ये काय असते हे बघा. तुम्हाला माहिती आहे का, पानं वनस्पतीत पानच काय करतात? रिप्रोडक्शन करतात. सॉरी, पानं काय करतात? अन्न निर्मिती करतात. आणि पानामध्येच श्वसनाचं काम होतं. पानामध्ये श्वसनाचं काम होतं. पानाचा जर छोटासा पार्ट जर तुम्ही कापलं आणि मायक्रोस्कोप मध्ये जर बघितलं तर तुम्हाला काय दिसतं? एक असे हजारो लाखोच्या संख्येने बघा, मी अशा पद्धतीने तुम्हाला एक रचना काढून दाखवतो. याला म्हणतात स्टोमाटा. पर्णरंध्र म्हणतात. हे असं असतं. असं असतं किडण्यासारखं दोन पार्ट. हे असे हजारोच्या संख्येने असतात. याला म्हणतात स्टोमाटा. स्टोमाटा याला म्हणतात पर्णरंध्र. हे पर्णरंध्र काय करतात?
याच्यातून वनस्पती श्वास घेतात. हा जो तुम्हाला पार्ट दिसतोय ना, जेव्हा त्याला श्वास घ्यायचा असेल तेव्हा त्याला ओपन करतात आणि जेव्हा त्याला श्वास घेऊन झालं असेल असं बंद करतात. हे बंद चालू बंद चालू बंद चालू होत असते आणि हे लाखोच्या संख्येने एका पानामध्ये असते. याच्याच माध्यमातून वनस्पती काय करते, रेस्पिरेशन करते. हे वनस्पतीचं नाक आहे आणि हे नाक कुठं असते, पानामध्ये असते. ठीक आहे. तर प्रत्येक पानामध्ये असे पर्णरंध्र असतात, स्टोमाटा असतात, जे काय करतात, श्वसन करतात. ओके, लक्षात ठेवायचं. आता पानाचा जर विचार केला तर काही पान सिंपल असतात. ओके, काही पान कंपाऊंड असतात. कंपाऊंड म्हणजे अनेक पानाचं मिश्रण. जसं हा सिंगल पान आहे आणि हा कंपाऊंड आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं, अ सिंगल लीफ ब्लेड अटॅच टू द स्टेम स्टॉक. ठीक आहे. देठावर एकच पान असते. इथं काय म्हणते, देठावर अनेक लहान पर्णिका असतात, म्हणजे अनेक पानाचा गुच्छ असतो देठ. जसं तुम्हाला दाखवलं, हा झाला इथून, हा झाला तुमचा नोड. या नोडमधून पानं निघतात आणि इथं काही काही झाडांना एक पान असते, काही काही झाडांना अनेक पान असतात. आता एक्झाम्पल, एक पानाचे कोणते, अनेक पानाचे कोणते आहेत? आंब्याचं झाड, मँगो ट्रीज, लेमन ट्रीज, हिबॅस्कस ट्रीज, बनियान ट्रीज अँड पीपल ट्रीज आर द एक्झाम्पल ऑफ अ सिंगल लीफ. हे सिंगल पानाचं झाड आहे. ओके, ज्यामध्ये आंबा येतं, निंबू येतं, जास्वंद येतं, वड येतं, पिंपळ येतं. हे कोणत्या पानाचं आहे? सिंगल पानाचं आहे. ओके, आणि जी काही झाडं असतात, लाईक एक्झाम्पल ऑफ टामारिंड, गुलमोहर, कोकोनट, डमस्ट्रिक, नीम. ओके, टामारिंड म्हणजे चिंच, गुलमोहर, कोकोनट मीन्स नारळ, शेवगा, कडुलिंब, हे जे काही वनस्पती आहेत यांची पाने अशा पद्धतीची असतात. त्याला कंपाऊंड लीफ म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल वगैरे हे कोणते लीफ आहेत? कंपाऊंड लीफ आहे. ओके, एवढं लक्षात आलं. पानाचे वेगवेगळे प्रकार असतात. पान हा एक श्वसनाचा पार्ट आहे, रेस्पिरेशनल पार्ट आहे. रेस्पिरेशनल पार्ट आहे कोण? रेस्पिरेशनल म्हणजे श्वसन घेणारा भाग आहे पान. आणि एक याला काय म्हणू आपण, रेस्पिरेशन घेणारा तर आहे, अन्न तयार करणारा पण आहे, फूड मेकर आहे हा. अन्न तयार करणारा कोण? पान. लक्षात ठेवायचं, अन्न तयार करणारा कोण? पान. श्वसन घेणारा कोण? पान. समजलं? तुम्हाला हे माहित पाहिजे की वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी CO2 लागतो, कार्बन डायऑक्साईड लागतो, आणि आपल्याला श्वसनासाठी कोण लागतं? म्हणून हा कार्बन डायऑक्साईड वनस्पती घेतात. आपल्याला काय लागते? O2 लागतं, म्हणजे ऑक्सिजन लागतं. म्हणून आपण काय करतो, वातावरणामध्ये जेवढे चांगले वनस्पती असतील तेवढं चांगलं तो वातावरण फ्रेश आणि व्यवस्थित राहतं. म्हणून वनस्पतीची वाढ झाली पाहिजे, वनस्पती लावले पाहिजेत. कारण की वनस्पती लावाल तर वातावरणातील ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईडचा जो लेअर आहे तो कमी होईल. आणि वनस्पती काय करतात? लक्षात घ्या, हे सिंपल आहे. वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. आपण काय करतो? ऑक्सिजन घेतो आणि CO2 सोडतो. म्हणजे आपण सोडलेला घटक वनस्पती घेतो आणि आपल्यासाठी ऑक्सिजन सोडतो. म्हणजे आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे, म्हणून वनस्पती पण आपल्याला इम्पॉर्टंट आहे. जर वनस्पती नसेल तर मनुष्य जिवंत राहू शकणार नाही. वनस्पतीला ऑक्सिजन माणसाला ऑक्सिजन वगैरे मिळणार नाही. हे लक्षात ठेवायचं. वनस्पती काय करतं? CO2 ॲब्झॉर्ब करतं, O2 रिअलाइज करतं. ओके, आणि मनुष्य काय करतं? ऑक्सिजन ॲब्झॉर्ब करतो, CO2. म्हणजेच वनस्पती आणि मनुष्य, वनस्पती आणि प्राणी यांचा खूप जवळचा संबंध आहे. नेचरने बरोबर रिफ्लेक्ट करून दिलेला आहे. तुम्हाला जसं बाकींची गरज आहे तशी वनस्पतीची पण गरज आहे. एखाद्या ठिकाणी वनस्पतीच जर नसेल तर त्या ठिकाणी मनुष्य जिवंत राहू शकणार नाही. कारण की वनस्पतीपासून तुम्हाला ऑक्सिजनची कमतरता राहणार. वनस्पती ऑक्सिजन कुठून देणार? ओके.